नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात जन्म घेतलेल्या व्यक्ती या व्यक्तिमत्वाने वेगवेगळे असतात. तुमच्याही आजूबाजूला कोणी आहे का की ज्यांचा जन्म एप्रिल महिन्यात झाला आहे? चला तर मग जाणून घेऊया कशा असतात या व्यक्ती. सोबतच राशीनुसार प्रत्येक व्यक्तींचे वेगळेपण देखील बघूया. पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात जन्म घेतलेल्या व्यक्तींची रास ही वेगवेगळी असते. एप्रिल महिन्यामध्ये जन्म घेणाऱ्या व्यक्ती नक्की कशा असतात हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. एप्रिल महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती या इतर व्यक्तींपेक्षा काहीतरी खूप अशा खास असतात, विशेष असतात. या व्यक्ती खूपच एनर्जेटिक आणि उत्साही स्वभावाच्या असतात. या व्यक्ती दिसायला आकर्षक व मेहनती पण काहीशा जिद्दी देखील असतात. रसिक असून नेहमी हसतमुख असणाऱ्या, वेगवेगळ्या कलागुणांची आवड असणाऱ्या व त्या कलागुणांचा नेहमी आस्वाद घेणाऱ्या अशाच असतात. एप्रिल महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती धाडसी व साहसी असतात. यांना खेळात खूप इंटरेस्ट असतो. यांचा स्वभाव काहीसा हटके असलेला पाहायला मिळतो बरं का. म्हणजेच कधी यांना राग तर कधी प्रेम अशा मिश्र स्वरूपाचा स्वभाव यांचा उपजतच असतो. त्यामुळे यांना बघितल्यावर काही लोक मात्र कन्फ्यूज होतात. हे लोक इतरांशी कसे वागतील हे काही सांगता येत नाही. मात्र यांच्याशी इतरांनी छानच वागावे अशी यांची गोड अशी अपेक्षा असते. एप्रिल महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींच्या अंगी अलौकिक बुद्धिमत्ता व हजरजबाबीपणा हा उपजतच असतो. त्यामुळे ते गर्दीतही आकर्षक व उठून दिसतात. प्रेम प्रकरणाला आवश्यक असणारा रसिकपणा यांच्यात जन्मतःच असतो. म्हणून तर तारुण्यात पदार्पण केले की एखादे तरी प्रेम प्रकरण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. एप्रिल महिन्यात जन्मलेले व्यक्ती क्रीडा, प्रसारमाध्यम, जाहिरात क्षेत्र तसेच राजकारणातही प्रावीण्य असलेले असतात. जे या व्यक्तींना हवं असेल ते अगदी हट्टाने मिळवतात असे नेहमीच पाहायला मिळते आणि यांना यशही मिळते. यांचा स्वभाव काहीसा खर्चिक पाहायला मिळतो. मात्र यांची चूक यांना दाखवलेली चालत नाही. ते लगेचच शत्रुत्व पत्करतात. यांना येणारा राग हा समोरच्याला अजिबात परवडणारा नसतो. म्हणून लोक यांना दचकून असतात. मात्र यांचा लागवी स्वभाव व गोड हसणं यामुळे त्यांच्या रागाची कल्पनाच येऊ शकत नाही. एप्रिल महिन्यात जन्मलेल्या लोकांनी स्वतःच्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवलं की त्यांची प्रगती आपोआपच संभवते. ही लोक काहीशी स्वतःच्या चुकीचे खापर दुसऱ्यावर फोडून मोकळे होणारे असतात. त्यापेक्षा जर अपयशी झाला तर त्यांची जबाबदारी स्वीकारायला मात्र तयार व्हायला हवं. स्वतःच्या रंगरूपाबद्दल, राहणीमानाबद्दल यांना अभिमान असतो. इतरांचा आदर केल्यास यांना नक्कीच फायदा संभवतो. एप्रिल महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा शुभ रंग आहे नारंगी व सोनेरी. एप्रिल महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींसाठी शुभवार म्हणजेच रविवार, बुधवार व शुक्रवार हे मानले जातात. यांच्यासाठी शुभरत्न पोळा व मोती मानला जातो. या महिन्यात जन्मलेले अनेक व्यक्तिमत्व जीवनात यशस्वी झालेले पाहायला मिळतात. त्यात प्रामुख्याने नाव घेता येईल ते म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका क्रिकेटर सचिन तेंडुलकर. त्याच पाठोपाठ मुकेश अंबानी, पंडित रविशंकर, आपल्या सगळ्यांना हसवणारा विनोदवीर म्हणजेच कपिल शर्मा, प्रभुदेवा, अजय देवगण आदी व्यक्तींची नावे या एप्रिल महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींमध्ये सहभागी होतात. ही झाली एप्रिल महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्य. आता आपण एप्रिल महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती या इतर व्यक्तींसाठी तर खास असतातच, परंतु या व्यक्ती स्वतः खूपच एनर्जेटिक व उत्साही स्वभावाच्या असतात. चला तर मग तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींपैकी कोणाचा जन्म झालाय काय एप्रिल महिन्यात, आणि जर झाला असेलच तर तुम्ही जाणून घ्या या महिन्यात जन्म होणाऱ्या व्यक्ती राशीनुसार कशा स्वभाव घेऊन जन्मल्यात. चला तर मग जाणून घेऊया. सर्वप्रथम मेष राशीबद्दल. मेष राशीच्या व्यक्तींना स्वतःची प्रशंसा ऐकून फार आनंद होत असतो.
जेव्हा तुम्ही या व्यक्तींसाठी वेळ काढता त्या व्यक्तींना प्रचंड आनंद झालेला पाहायला मिळतो. चांगल्या व्यक्तींबरोबर राहणं आणि त्यांच्याबरोबर बोलणं या एप्रिल महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींना, त्यातल्या त्यात मेष राशीच्या व्यक्तींना खूप आवडते. कोणत्याही स्पर्धेचा भाग व्हायला या व्यक्तींना आवडतंच, परंतु त्याहीपेक्षा त्या स्पर्धेमध्ये जिंकणं त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं मानतात. नंबर 2, वृषभ रास. एप्रिल महिन्यात जन्मलेल्या वृषभ राशीच्या व्यक्ती खूप भावनाप्रधान असतात. दुसऱ्यांच्या भावनाही त्यांना पटकन कळतात, पण आपल्या भावना जाहीर करण्यासाठी मात्र या व्यक्ती जास्त पुढे येत नाहीत. या व्यक्ती चांगल्या मेंटॉर्स होऊ शकतात, पण स्वतःला मात्र नेहमी कमी लेखत असतात. त्यानंतर पुढची रास आहे मिथुन रास. एप्रिल महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींपैकी मिथुन राशीच्या व्यक्ती या रोमांस आणि नात्यांच्या बाबतीत खूपच बोल्ड आणि बिनधास्त अशा स्वरूपाच्या स्वभावाच्या असतात. आपल्या भावना कोणत्याही तऱ्हेने आपल्या आवडत्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा या व्यक्ती प्रयत्न करत असतात. या व्यक्तींना खरंच एखादी व्यक्ती आवडली तर त्या व्यक्तीला आपल्या मनातील भावना सांगायला त्या अजिबात उशीर करत नाहीत. नंबर 4, कर्क रास. एप्रिल महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींपैकी कर्क राशीच्या व्यक्ती या आयुष्यात नेहमीच उत्साही व आशादायी अशा असतात. या व्यक्तींना स्वतंत्र राहायला आवडते आणि प्रत्येक कामात आपल्या तऱ्हेने ते काम करायला आवडतं. या व्यक्तींचा लकी चार्म म्हणजे ट्रॅव्हलिंग. तुमच्या प्रत्येक प्रवासाच्या वेळी तुम्हाला नवीन नेहमीच काही ना काही तरी हवं असतं, नवं मिळतं, मग ती वस्तू असो अन्यथा कुठली व्यक्ती असो. प्रत्येक प्रवासात तुमच्या आवडतं तुम्हाला काही ना काही मिळतं. प्रवास या व्यक्तीच्या आयुष्यात नेहमी आनंद घेऊन येतो. नंबर 5, सिंह रास. या एप्रिल महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींपैकी सिंह राशीच्या व्यक्तींना रोमांस खूप आवडतो, पण त्याचबरोबर मनशांती देखील यांना अतिशय प्रिय असते, गरजेचे असते. कंटाळवाणं आयुष्य या व्यक्तींना अजिबात आवडत नाही. नंबर 6, कन्या रास. एप्रिल महिन्यात जन्म झालेल्या कन्या राशीच्या व्यक्तींचे वैशिष्ट्य म्हणजे व्यक्तींमध्ये लीडरशिपची भावना प्रबळ असते. यामुळे राजकारण, पोलीस, सैन्य अथवा खेळ नाहीतर जाहिरात क्षेत्र या विविध क्षेत्रांमध्ये आपलं करिअर या राशीच्या व्यक्तींनी करायला हरकत नाही. क्रिएटिव्हिटी आणि हुशार असल्यामुळे या व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात चांगलंच काम करू शकतात. नंबर 7, तुळ रास. एप्रिल महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींपैकी तुळ राशीच्या व्यक्तींमध्ये सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं प्रेमळ वागणं आणि दुसऱ्याला सतत देणारा स्वभाव. या व्यक्तींना नेहमी आपल्यापासून कोणी दूर तर जाणार नाही ना, ही भावना सतत त्रास देत राहते. एप्रिल महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींपैकी वृश्चिक राशीच्या व्यक्ती या अतिशय शांतताप्रिय असतात. या व्यक्तींना स्वतःला भांडायला आवडत नाही आणि दुसरं कोणी भांडत असेलच तरीही त्यांना त्रास होतो. कुटुंबामध्ये नेहमी एकोपा राहावा असे यांना वाटत असते. सर्वांनी एकत्र मिळून मिसळून राहावं हेच त्यांचं उद्दिष्ट असतं, ध्येय असतं. नेहमीच या व्यक्ती यासाठी प्रयत्नशील असतात. नंबर 9, धनुरास. एप्रिल महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींपैकी ज्यांची धनुरास आहे अशा व्यक्तींचा स्वभाव अतिशय जिद्दी असतो. स्वतः एखादी गोष्ट त्यांच्या मनाने ठरवली तर ती पूर्ण केल्याशिवाय या व्यक्तींना चैन पडत नाही. तसेच आपल्याला हव्या त्या गोष्टी दुसऱ्यांकडून करून घेण्यात या व्यक्ती खूपच तरबेज असतात. बऱ्याचदा लोक या व्यक्तींवर डोळे झाकून विश्वास देखील ठेवतात. नंबर 10, मकर रास. एप्रिल महिन्यामध्ये मकर राशीत ज्यांचा जन्म झालेला आहे अशा व्यक्ती या खूपच प्रभावशाली असतात. त्यामुळे कितीही गर्दीत असले तरीही त्यांचं व्यक्तिमत्व उठून दिसतं. यांच्या दिसण्यावर आणि एकूणच व्यक्तिमत्वावर अनेक लोक भाळतात. नंबर 11, कुंभ रास. एप्रिल महिन्यात कुंभ राशीत जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव, व्यक्तिमत्व एनर्जेटिक व प्रभावी असंच असतं. या व्यक्ती जन्मजात बुद्धिमान असतात. नंबर 12, मीन रास. एप्रिल महिन्यात मीन राशीत जन्माला आलेल्या व्यक्तींचा स्वभाव गोड व लाघवी असतो. दुसऱ्याच्या मनात ही लोक पटकन घर करतात.
तर अशा प्रकारे एप्रिल महिन्यात जन्माला आलेले व्यक्ती हे मंगळ ग्रहाच्या आधिपत्याखाली येणारे असतात, ज्यामुळे त्यांना काकणभर राग जास्त येतो. मात्र वसंतातल्या प्रफुल्लतेप्रमाणे स्वभावही गुणवैशिष्ट्यांनी परिपूर्ण असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.